सकाळी त्या महिला उठतात, त्या जे मोठं भांडं असतं त्याला आपण काय लावतो, माती लावतो, आणि माती लावल्यानंतर ते भांडं एका मोठ्या चुलीवरती ठेवतो. दुपारपर्यंत ती पांढरी माती कशी झालेली असते, काळी झालेली असते. मग मला सांगा, ती काजळी आहे ती असं एक हात फिरवल्याने निघून जाते का, त्याला घासावं लागतं का नाही? मग मला सांगा, एका दिवसाची काजळी जर दिवसभर त्याला घासावं लागत असेल तर जीवदशा प्राप्त झाल्यापासूनचे जे दोष आपल्या अंतःकरणात आहेत ते केवळ एका पारायणाने निवृत्त होणार नाही, ते केवळ एका ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने निवृत्त होणार नाही, किंवा एका नामस्मरणाने निवृत्त होणार नाही, एका वारीने निवृत्त होणार नाही. त्याच्यासाठी पांडुरंगाची कृपाच लागते. एक लक्षात घ्या, हे आपल्या काही काही साधना अशा आहे आपल्या जीवनामध्ये का ते आपल्या स्वसामर्थ्याने आपल्याला करता येत नाही, त्याच्यासाठी पांडुरंगाची कृपा लागते. मग तुकाराम महाराज पांडुरंगाच्या कृपेची अपेक्षा करतात. हा साधक दशेचा चौथा टप्पा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. 4 टप्पे आपण विचार करून आलो. मी पुन्हा एकदा सांगतो, थोडस नीट ऐका. पहिला टप्पा आपण विचार केला, तुकाराम महाराज अंतर्मुख झाले. दुसरा टप्पा विचार केला, अंतर्मुख होऊन दुसऱ्यात दोष नाही शोधले, आपल्या स्वतःतच दोष आहे तुकाराम महाराज विचार करताय. तिसरा टप्पा, दोष आपल्या स्वतःत आहे याची जाणीव केली, परंतु ते दोष घालवले पाहिजे याची जाणीव झाली पाहिजे. हा तिसरा टप्पा. आणि हे दोष आपल्या स्वसामर्थ्याने जाणार नाही, त्याच्यासाठी पांडुरंगाची कृपा लागते. तुकाराम महाराज विचार करू लागले, माझ्या जीवनात तर दुजा भाव नाही, परंतु या चिमण्यांच्या जीवनात दुजा भाव आहे. मी जर या चिमण्यांना माझा आत्मा मानतोय तर चिमण्यांनी पण काय केलं पाहिजे, त्यांनी मला माझा आत्मा मानला पाहिजे. जर त्या मला माझा आत्मा मानत नसतील तर मग सगळं समसम मला कधीच दिसणार नाही. हे असं झालं पाहिजे. तुकाराम महाराज पांडुरंगाला विनंती करतात, देवा असं कधी होईल की हे सगळं जग, हे सगळं विश्व समसमान मला दिसेल. हेच तुकाराम महाराज आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. अवघी होते साम्य झाले, अवघी होते साम्य झाले, अवघी होते साम्य झाले, अवघी होते साम्य झाले, अवघी होते साम्य विश्वास
विश्वास अवघी भूते साम्या आली देखिली म्या काही होती. साम्या आली झाली नाही, साम्या आली. तुकाराम महाराज पांडुरंगाला विनंती करतात, देवा असं कधी होईल की हे सगळे भूत साम्याला येतील. माझ्या हृदयामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये तर दोष नाही, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये, समोरच्यांच्या अंतःकरणामध्ये तर मला बघून दोष निर्माण होत असेल तर माझा परमार्थ अजून कळेला गेला नाही. परंतु देवा असं कधी होईल की हे सगळं समसमान मला दिसेल. अवघी भूते साम्या आली देखिली म्या कै होती. कै या शब्दाचा अर्थ केव्हा, केव्हा होईल देवा असं की सगळे भूत साम्याला येतील. भूत शब्द वापरलाय, भूत. भूत म्हणजे ते स्मशान वाट्यातलं भूत ते नाही, हा वैदिक अर्थ आहे बरं, शास्त्रीय अर्थ आहे. भूत याच्या मागे भवती नावाचा धातू आहे, ज्याचं मराठी व्याकरण असेल तयार त्याला समजेल. भवती नावाचा धातू आहे, असणे किंवा होणे. बघा बरोबर आहे का सांगा? शास्त्री महाराज आपल्या सोबतच आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही काळजी करण्याची गरजच नाही. भवती म्हणजे असणे किंवा होणे. जे जे झालेलं आहे आणि जे असलेलं आहे त्याला सगळ्यांना भूत असं म्हणतात. हा माईक तयार झालेला आहे, हा भूत आहेत. पक्वात तयार झालेला आहे, हे भूत आहेत. तुम्ही सगळे माझ्या समोर बसले आहेत, तुम्ही सगळे कोण आहेत? भूत आहेत, भूत. हे सगळे टाळकरी कोण आहेत? भूत आहेत, भूत. नुसतंच कीर्तनकारही भूतच आहे, कीर्तनकारही भूतच आहे. जे जे झालेलं आहे, जे जे असलेलं आहे हे सगळं भूत. भवती हा धातू आहे, त्याच्यापासून हा भूत शब्द तयार झालाय. नुसतं तुमचं आमचं काय घेऊन बसलात? पंढरीचा पांडुरंग तरी काय आहे हो? ते तर मोठं भूत म्हटलंय, मोठं भूत. पंढरीचे भूत भूत मोठे. जे जे झालेलं आहे, जे जे असलेलं आहे हे सगळे भूत आहेत. म्हणजे जे जे आपल्याला दिसत आहेत हे जर भूत असेल तर तुकाराम महाराजांची अशी अपेक्षा आहे की हे सगळे समसमान मला दिसले पाहिजे. देवा असं कधी होईल की हे सगळे भूत, जे जे मी काही बघतोय हे सगळं मला समसमान दिसेल, असं देवा कधी होईल? असं तुकाराम महाराजांचा प्रश्न आहे, अशी तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. आता याच्या पुढचा टप्पा थोडासा नीट ऐका. तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे की हे सगळी भूत, जे जे काही मी बघतोय ते साम्याला आली पाहिजे. याच्यावरती माझा एक आक्षेप आहे. मी हे आक्षेप नोंदवतो आणि याच्यात 3 उत्तरं देतो आणि आपली सेवा संपवतो. बरं, आक्षेप काय आहे हे थोडं नीट समजून घ्या. आपले जे गुरुजी आहेत, हरिभक्तपरायण गुरुनाम गुरु रमेश महाराज चौधरी, आपल्याला एक सांगत असे, एक पूर्व पक्ष करायचा आणि एक उत्तर पक्ष करायचा. पूर्व पक्ष म्हणजे काय? जो काही शंका उपस्थित करतो तो पक्ष म्हणजे पूर्व पक्ष, आणि त्या शंकेचं जो निरसन करतो तो म्हणजे उत्तर पक्ष. मी आता पूर्व पक्ष करतो. त्याचं असं आहे की तुकाराम महाराज असं म्हणतायत की हे सगळी भूत साम्याला येतील देवा, असं केव्हा होईल? याच्यावरती आक्षेप असा आहे, सगळी भूत साम्याला येणं हे योग्य आहे का अयोग्य आहे? हो, मी पूर्व पक्ष करतोय, थोडंसं त्याच्यामध्ये प्रश्न विचारतायत, हे बरोबर आहे का? सगळे सारखं दिसणं हे योग्य आहे का जशी वस्तू आहे तसं दिसणं योग्य आहे? जर ज्वारी सारखी दिसली पाहिजे हे योग्य आहे का ज्वारी गव्हासारखी दिसली पाहिजे हे योग्य आहे? ज्वारी सारखी दिसली पाहिजे, गहू गव्हासारखा दिसला पाहिजे, तांदूळासारखे दिसले पाहिजे, डाळी वेगवेगळ्या डाळी सारख्या दिसल्या पाहिजे. हे सगळं सारखं दिसणं हे योग्य आहे का ते विपरीत दिसणं हे योग्य आहे? सारखं दिसणं हे योग्य आहे. गहू गव्हासारखा दिसला पाहिजे, ज्वारी सारखी दिसली पाहिजे. मला सांगा, सोनं चांदी लोखंड माती जर सारखं दिसायला लागले तर हे चालेल का असं? हो, विषमता हा जगाचा नियम आहे ना. जगामध्ये सगळीकडे विषमता आहे, त्याच्यासाठी तर चतुर्वर्ण निर्माण केलं ना देवाने. त्याच्यासाठी तर ह्या 84 लक्ष योनी निर्माण केल्या ना. तुकाराम महाराजांचं काय प्रश्न आहे
आणि मी काय मांडतो याच्याकडे थोडंसं नीट लक्षात घ्या. माझा मुद्दा कुठे आहे हे कृपा करून ध्यानात घ्या. तुकाराम महाराज म्हणताय सगळे भूत मला सारखी दिसली पाहिजे देवा, तरच तुमची कृपा झाली असं मी मानेल. पण हे दिसणं योग्य आहे का? मला सांगा, स्त्री पुरुषासारखी दिसली आणि पुरुष स्त्रीसारखा दिसलं, हे योग्य आहे? स्त्रीचं शरीर वेगळं, पुरुषाचं शरीर वेगळं, स्त्रीचे व्यवहार वेगळे, पुरुषाचे व्यवहार वेगळे. उद्या परवा स्त्रियांनी असं म्हटलं, रोज रोज तुम्हीच काय दाढी करता, उद्यापासून मी दाढी करेल, चालेल असं? आणि पुरुषांनी असं म्हटलं, रोज रोज याच काय गरोदर होता, उद्या परवा आम्ही पण एकदा प्रयत्न करू, चालेल असं? दोघांमध्ये विपरीत आहे ना, दोघांमध्ये सामान्य नाही महाराज, दोघांमध्ये समांतर नाही. दोघांचं शरीर वेगळं आहे. पुरुषाचं शरीर वेगळं, स्त्रीचं शरीर वेगळं. स्त्री स्त्रीसारखी दिसली पाहिजे, पुरुष पुरुषासारखा दिसला पाहिजे. मग जर सगळे सारखं दिसलं तर हे योग्य आहे का? अजिबातच नाही ना. पांढरा रंग पांढऱ्या रंगासारखा दिसला पाहिजे, पांढरा रंग पिवळ्या रंगासारखा दिसणं योग्य आहे का? जर एखाद्या माणसाला सगळीकडे फक्त पिवळं 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 दिसतायत, हे बरोबर आहे का? जशी वस्तू आहे तसं दिसतं हे योग्य आहे? जर एखाद्या माणसाला सगळीकडे पिवळं दिसायला लागलं तर आपण काय म्हणणार? त्याला कावीळ नावाचा रोग झालाय बघा, बरोबर आहे का? जर सगळीकडे पिवळं पिवळं दिसतायत तर त्याला कावीळ नावाचा रोग झालाय असं आपण समजू ना. म्हणजे वस्तू जशी आहे तसं दिसणं योग्य आहे, ते विपरीत दिसणं योग्य नाही. बरं योग्य नाही, बरं हे शक्य तरी आहे का? शक्य आहे? तुम्हाला असं दिसू शकतं का? श्यामदासजी महाराज आले आणि श्यामदासजी महाराज मोहित महाराजांसारखे दिसायला लागले, किंवा मोहित महाराज श्यामदासजी महाराजांसारखे दिसायला लागले. हे असं शक्य तरी आहे का? मला तरी ते बाबांसारखे दिसले, महाराजांसारखे दिसले. तुम्हाला कसे दिसले? हे शक्यही नाही, म्हणजे ते योग्यही नाही, ते शक्यही नाही आणि आवश्यकही आहे का? बघा काय गरज आहे महाराज असं बघण्याची. सगळीकडे सारखं 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 दिसणे याची गरज तरी काय? कशामुळे आपला परमार्थ राहून जातो का? याच्यामुळे काही गोष्टीची कमतरता राहून जाते का? म्हणजे योग्यही नाही, त्याच्यानंतर शक्यही नाही आणि आवश्यकही नाही. वस्तू जशी आहे तशी दिसणे हे योग्य आहे. वस्तू जशी आहे त्याच्यापेक्षा विपरीत दिसणे हे योग्य नाही महाराज. मग तुकाराम महाराज असं म्हणतातच कसं काय? सर्व भूत साम्याला आली पाहिजे, सर्व मला सारखं दिसलं पाहिजे. बरं अजून एक पुढचं सांगतो. तुकाराम महाराज या गोष्टीला म्हणतात, हे जर मला असं दिसलं देवा तर तुझी खरी कृपा माझ्यावरती झाली असं मी मानेल. म्हणजे वस्तू जशी आहे तशी न दिसता ते जर विपरीत दिसली, ते जर भास झाली तर तुकाराम महाराज म्हणतात याला पांडुरंगाची कृपा म्हणेल. म्हणजे पांडुरंगाची कृपा भास निर्माण करतं का काय? हा प्रश्न येतो का नाही? पांडुरंगाची कृपा भास निर्माण करतो काय? विपरीत काहीतरी दिसायला लागलं त्याला तुम्ही पांडुरंगाची कृपा म्हणणार का? अजून त्याच्या पुढचं सांगतो. जर तुकाराम महाराज असं म्हणत असतील की हे सगळं मला सारखं दिसलं पाहिजे तर देवा तुझी माझ्यावरती कृपा होईल, असं जर तुकाराम महाराज म्हणत असतील तर आतापर्यंत पांडुरंगाची कृपा कोणावरती झाली नाही ना. मग कारण हे कधी साम्याला आलंच नाही ना. कोणाला साम्याला दिसलाय? म्हणजे ते योग्यही नाही, ते शक्यही नाही, ते आवश्यकही नाही. पांडुरंगाची कृपा हे भास निर्माण करते असं त्याचा अर्थ झाला, आणि पांडुरंगाची कोणावरतीच कृपा झाला नाही असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे का? याचे उत्तर मी तुम्हाला 3 प्रकारे देतो होता. विठ्ठल विठ्ठल पूर्व पक्ष संपला आपला, आता उत्तर पक्ष. आता उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आपला प्रश्न असा आपण उपस्थित केलाय की तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे की हे सगळे मला सारखे दिसले पाहिजे देवा तर मी पांडुरंगाची खरी कृपा मला मानेल, हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. पण त्याच्यावरती आपण प्रश्न उपस्थित केला, हे योग्यही नाही, शक्यही नाही. परंतु आता त्याचं उत्तर देऊ. तुकाराम महाराजांनी जे समता या अभंगामध्ये सांगितली आहे हीच खरी समता, हे लक्षात घ्या.
आपण आकाराकडे आणि रूपाकडे आपली नजर आहे. तुकाराम महाराज आकार आणि रूप नाही बघतात, त्याच्या मागचं जे कारण आहे, त्याच्या मागचं जे कार्य आहे आणि त्याच्या मागचं जे स्वरूप आहे त्याच्याकडे तुकाराम महाराजांचं लक्ष आहे. हे थोडं सोपं करतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे हा विषय तुमच्या लक्षात येईल. एका गावामध्ये म्हातारे आजी आजोबा राहत होते. म्हातारे आजी आजोबा जॉईंट कुटुंब असणार, जॉईंट फॅमिली. 2-4 मुलं त्यांच्या सोबत असणार, 2-3 सुना आहेत आणि 8-10 त्यांचे नातवंड आहेत. असं एक कुटुंब आहे. आजी आजोबा तीर्थयात्रा करायला आधी रामेश्वर, त्याच्यानंतर कन्याकुमारी, त्याच्यानंतर फिरत 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 मग 4 धाम त्यांनी आजी आजोबांनी केले आणि 15 दिवसांची यात्रा संपवली. शेवटच्या दिवशी आजी आजोबांना म्हणते, का हो आपण आता घरी जाणार, आपण कोणासाठी काहीच भेटवस्तू घेतल्या नाही, किमान आपल्या नातवंडासाठी काहीतरी खेळणे घ्या, काहीतरी आपण घेतले पाहिजे ना. आजी आजोबा 15 दिवसाहून यात्रेहून येतील आणि नातवंड विचारतील, आजोबा माझ्यासाठी काय आणलं, आजी माझ्यासाठी काय आणलं. मग त्यांना देण्यासाठी काहीतरी पाहिजे का नाही. म्हणून आजोबांनी एक युक्ती केली. त्या समोरच्या दुकानामध्ये साखरेच्या पाकाचे काही खेळणे बनवणारा बसला होता. वेगवेगळे साखरेच्या पाकातले काही खेळणे होते. काही घोडा, एक हत्ती होता, एक घोडा होता, काही शेळी होती, काही उंदीर होता. वेगवेगळे आकाराचे सगळे खेळणे. पण सगळे कशापासून बनले आहेत, साखरेपासून बनलेले आहेत. आजोबांनी काय केलं, 8-10 आपल्या नातवंड आहेत, मग ते 8-10 खेळणे घेतले. त्यांनी विचार केला, हे मुलं खेळणे तर खेळतील पण त्याच्यासोबत चॉकलेट सारखे खातीलही. म्हणून आजोबांनी एक हत्ती उचलला, एक सिंह उचलला, एक वाघ उचलला, एक शेळी उचलली, एक उंदीर उचलला आणि सगळं घेऊन आजोबा घरी आले. नियमाप्रमाणे सर्व नातवंड आजोबाकडे गेले, आजोबा आमच्यासाठी काय आणलं, आजोबा आमच्यासाठी काय आणलं. मग आजोबांनी एकाला हत्ती दिला, आजोबांनी एकाला शेळी दिली, आजोबांनी एकाला उंदीर दिला. पण त्या पोरांचे लागले भांडणं, कारण हा हत्ती, एवढा मोठा हत्ती त्याला आणि छोटासा उंदीर मला, हे बरोबर आहे का. त्याला मोठा वाघ दिला आणि मला छोटी शेळी दिली. भांडणं लागली. आजोबा त्यांना समजवतात, अरे बाबांनो हे भांडण करू नका, हे सगळं कशापासून बनलेलं आहे, साखरेपासून बनलेलं आहे. भांडण करण्याची गरज नाही ना. परंतु भांडणं तर लागली आता पोरांची. माझा दृष्टांत संपला. आजोबांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आता आपल्या सिद्धांताकडे या. तुकाराम महाराज जे म्हणताय की हे समता तुम्ही शोधा, समता मला मिळाली पाहिजे, समता मला दिसली पाहिजे. तर तुकाराम महाराजांचं लक्ष हे रूपाकडे आणि आकाराकडे नाही आहे, त्याच्या मागचं जे कारण साखर आहे त्याच्याकडे तुकाराम महाराजांचं लक्ष आहे. तुकाराम महाराजांचं लक्ष असं आहे की यांचं रूप वेगळं आहे, यांचं रूप वेगळं आहे, यांचं रूप वेगळं आहे. परंतु ह्या वेगवेगळ्या रूपामध्ये जो सगळ्यांच्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे, हा परमात्मा स्वरूप मला हे सृष्टी दिसली पाहिजे. यालाच म्हणतात अवघे भूते साम्य आले. विठ्ठला विठ्ठला खेळण्यांचं आपण उदाहरण देऊन आलो की साखर एकच आहे, त्याची गोडी, कार्य ही गोडी तेच आहे आणि स्वरूप गोड असणे हे सारखंच आहे. समता आकारामध्ये आणि रूपामध्ये जाऊन येऊ नका. आकार आणि रूप याच्यामध्ये जर मागे लागलं तर आकार आणि रूप गेलं मायेकडे आणि कार्य, कारण आणि स्वरूप हे आलं परब्रह्माकडे. आपल्याला मायेकडे जायचंच नाही, आपल्याला परब्रह्माकडे यायचं आहे. म्हणून समता हे त्याच्या स्वरूपावरून बघितली पाहिजे. आपण जरी भिन्न भिन्न दिसत असले, प्राणी जरी भिन्न भिन्न दिसत असले, तरी त्याच्या हृदयामध्ये ते परमात्मा स्वरूपतच आहे, किंबहुना ते आपलेच रूप आहेत असं भास होणे, यालाच अवघे भूते साम्य आली असं म्हणतात. 6व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, विश्व स्वरूपाचे अलंकारे जे आहाती आनानकारे ते घडले एकची भांगारे परब्रह्मे. विश्वस्वरूपाचे विसुरे, विश्वस्वरूपाचे विसुरे घडले एकची भांगारे. सोनं आहे सोनं, सोन्यापासून छोटासा कानातला दागिना, याचा आकार वेगळा,
गळ्यातला दागिना याचा आकार वेगळा, कमरेचा पट्टा याचा आकार वेगळा, जरी आकाराने सगळे वेगवेगळे असले तरी हे याच्यामध्ये काय आहे? सोनच आहे ना. ते घडले एकची भांगारे परब्रह्मे. जरी आकाराने दागिने वेगवेगळे दिसत असले तरी त्याच्यामध्ये समता शोधू नका. ते सोनं एकच आहे, याच्यामध्ये समता शोधली पाहिजे. तसं वेगवेगळ्या रूपाने आपल्याला हे जगत जरी दिसत असले, हे शोधणे म्हणजे अवघीभूते साम्याला येणे. हे तुकाराम महाराजांची समता खरोखरच बरी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल